झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यभरामधल्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता तुर्तास करता येणं शक्य नसल्याचं सरकारनं काल मार्चच्या प्रतिनिधींना सांगितल्यानंतर आजपासून राज्यव्यापी मास्क बंद करण्याची भूमिका मार्डनं घेतली आहे। सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे, त्यामुळे मार्डनं बेमुदत संप करणार असल्याचं जाहीर केलंय। पुण्यामध्ये देखील ससून हॉस्पिटलमधले 350 डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर गेलेत। राज्यातील 5000हून अधिक प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स या आंदोलनात सहभागी झाले आहेत। विद्यावेतन बेसिक 15000 रुपयांपर्यंत वाढ करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना काही वर्षांपूर्वी दिली जाणारी शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करण्यात यावी, सार्वजनिक रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या मार्डनं केल्यात। सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने या आंदोलनाचा त्रास ससूनमध्ये येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होतोय। आम्हाला दर 3 वर्षांनी पे स्केलमध्ये वाढ करण्यात यावी, पण ते काही गव्हर्नमेंटने 3 वर्ष झाले तरी पण केलेलं नाहीये। त्यानंतर दुसरा असा मुद्दा होता की पीजी बॉन्ड, एमडी झाल्यानंतर किंवा एमएस झाल्यानंतर पीजी नंतर 1 वर्षाचं सर्व्हिस आम्हाला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने कंपल्सरी केलेली आहे। त्यामध्ये जी इरेग्युलरिटी येते तर ती आम्हाला तशी नको आहे। पास झाल्या लगेच 15 ते 20 दिवसांमध्ये सर्व्हिस मिळाली पाहिजे किंवा आम्हाला बॉन्ड फ्री करण्यात यावं। झी 24 तास एक पाऊल पुढे।